नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण महाशिवरात्रीची कथा आणि माहिती पाहणार आहोत. तसेच यावर्षी महाशिवरात्री सुद्धा खूप खास आहे, कारण उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ स्नान सुद्धा महाशिवरात्री दिवशी आलेले आहे. हा खूप मोठा योग आहे जो 144 वर्षांनी येतो आणि या महाशिवरात्रीला प्रयागराजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक महाकुंभ स्नान करणार आहेत. तर आज आपण महाशिवरात्रीचे महत्त्व आणि ती का साजरी केली जाते आणि हे व्रत केल्याने महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी ही महाशिवरात्री का साजरी करतात ते आपण जाणून घेऊयात. महाशिवरात्री हा दिवस सामान्य नाही, तर हा दिवस महाशिवरात्री एक पवित्र दिवस आहे, जिथे संपूर्ण ब्रह्मांड महादेवाच्या शक्तिशाली ऊर्जेने भरून जाते. जिथे भक्तगण हर हर महादेव या मंत्राचा जयघोष करतात आणि शिवतत्वात विलीन होतात. महाशिवरात्री हा केवळ सण नाही, तर एक आध्यात्मिक पर्व आहे. असे मानले जाते की या रात्री भगवान शंकरांची कृपा विशेष स्वरूपात प्राप्त होते. भक्तांसाठी ही संधी असते आत्मशुद्धीची, ध्यानधारणेची आणि मोक्षाच्या वाटेवर जाण्याची. महाशिवरात्रीचे महत्त्व काय, तर शिवरात्री म्हणजे शंकराची रात्र. पण ही रात्र इतकी खास का आहे, कारण या दिवशी भगवान शिवांची कृपा अतिशय सहजतेने प्राप्त होऊ शकते. असे मानले जाते की या दिवशी साधना, ध्यान आणि भक्ती केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक उन्नती होते. भक्त या दिवशी उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करून शिवतत्वाशी एकरूप होतात. हा उपवास केवळ शारीरिक नियंत्रणासाठी नसून मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करण्यासाठी असतो. महाशिवरात्री अनेक अद्भुत कथा जोडलेल्या आहेत. यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची. असे मानले जाते की या पवित्र रात्री शिवाने पार्वतीला अर्धांगिनी म्हणून स्वीकारले, ज्यामुळे सृष्टीचा समतोल साधला गेला. शिव आणि शक्तीचे हे मिलन विश्वाच्या निर्मितीचे आणि पालनाचे प्रतीक आहे. तर दुसरी कथा अशी आहे, एक गरीब शिकारीचे आहे जो शिवाची पूजा करतो. एका रात्री तो एका झाडावर बसलेला असतो आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी पाने तोडतो. ती बेलाची पाने खाली असलेल्या शिवलिंगावर पडतात. या अनवधानाने घडलेल्या पूजेमुळे त्याला मोक्ष प्राप्त होतो. या कथेतून समजते की परमेश्वरासाठी भक्तीचे शुद्ध मन अधिक महत्त्वाचे आहे, केवळ कर्मकांड नव्हे. शिवरात्रीची पूजा आणि साधना. महाशिवरात्रीला भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते. यामध्ये शिवलिंगाचे अभिषेक केले जाते. दूध, मध, तूप, गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करून शिवाची आराधना केली जाते. या प्रत्येक घटकाला विशेष महत्त्व आहे. दूध म्हणजे पोषण, मध म्हणजे जीवनातील गोडवा, गंगाजल म्हणजे शुद्धता आणि बेलपत्र म्हणजे मनाला शांत करणारी ऊर्जा. या दिवशी उपवास करण्याचेही विशेष महत्त्व आहे. काही भक्त कडक उपवास करतात, तर काही फळाहार घेऊन करतात. उपवासाचा मुख्य उद्देश म्हणजे इच्छाशक्ती आणि मानसिक शुद्धता वाढवणे. या पवित्र रात्री जागरण करण्यालाही विशेष महत्त्व आहे. रात्रभर भजन, मंत्रजप आणि ध्यानधारणेने मन अधिक स्थिर होते. असे म्हणतात की या दिवशी केलेली उपासना भक्ताला पापापासून मुक्त करते आणि मोक्षाकडे नेते. महाशिवरात्रीचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे महाशिवरात्री ही केवळ एक पूजा नसून ती शिवतत्वाचे वास्तविक स्वरूप जाणण्याची संधी आहे. शिव म्हणजे केवळ देव नाही, तर एक संकल्पना आहे, एक तत्वज्ञान आहे. ते आहे शांततेचे, नाशाचे आणि नवसर्जनाचे प्रतीक. योग साधनेसाठी ही रात्र अत्यंत प्रभावशाली मानली जाते. या रात्री ध्यान केल्याने साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती होण्याची शक्यता असते. म्हणूनच ऋषीमुनी या रात्री विशेष तपश्चर्या करतात. शिव केवळ विनाशाचे देव नाहीत, तर ते योग, वैराग्य आणि जीवनाचे अंतिम सत्य शिकवतात. ते आपल्याला सांगतात की अहंकाराचा त्याग करा, जीवनात आलेल्या अडचणींना सामोरे जा आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर पुढे चला. महाशिवरात्री ही ईश्वराशी एकरूप होण्याची रात्र आहे.
ही भक्तीची, जागृतीची आणि आत्मशुद्धीची संधी आहे. आजच्या रात्री महादेवाला शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त करूया. शंकर आपल्या भक्तावरील संकटे दूर करो, सुख समृद्धी देव, आपल्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जाओ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.